Hello, hello, 11th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started chapter number first Secretary सचिव हा पहिला चॅप्टर आपण सुरू केला होता. या चॅप्टर्समध्ये टोटल पॉईंट्स 8 आहेत. यामधील फर्स्ट नंबर ओरिजिन ऑफ सेक्रेटरी हा आपण पाहिला. सेक्रेटरीची उत्पत्ती कशी झाली. सेक्रेटरी हा वर्ड लॅटिन वर्डपासून तयार झाला. तो वर्ड होता सेक्रेटेरियस. सेक्रेटेरियस मीन्स समवन हू वर्क्स फॉर अ पर्सन ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स. हे आपण पाहिलं. त्यानंतर सेक्रेटरीची मिनिंग अँड डेफिनेशन हा सेकंड पॉईंट पाहिला. त्यानंतरचा थर्ड पॉईंट होता फीचर्स ऑफ सेक्रेटरी. हा पॉईंट यावर्षी कोविड-19मुळं कोरोना व्हायरसमुळं 25% सिलेबस रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यामुळं हा फीचर्स ऑफ सेक्रेटरी या चॅप्टरमधील वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट इम्पॉर्टन्स ऑफ सेक्रेटरी हा आपण पाहिला. त्यानंतर टाईप्स ऑफ सेक्रेटरी. 2 टाईप्स ऑफ सेक्रेटरी. फर्स्ट वन इज पर्सनल सेक्रेटरी, देन सेकंड वन इज इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी. इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरीचे परत टाईप्स आहेत. पहिला आहे सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट असोसिएशन, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी अँड देन सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट फंक्शन्स ऑफ सेक्रेटरी हा लास्ट लेक्चरमध्ये पाहिला आपण. त्यानंतर टुडे आपण क्वालिटीज ऑफ अ सेक्रेटरी हा चॅप्टरमधील शेवटचा पॉईंट्स. यानंतर आपण डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा पाहणार आहोत. आज आपण क्वालिटीज चॅप्टर नंबर फर्स्टमधील पॉईंट नंबर 7 क्वालिटीज ऑफ अ सेक्रेटरी. सेक्रेटरीकडे काय क्वालिटीज असल्या पाहिजेत, म्हणजेच सेक्रेटरीकडे काय गुण असले पाहिजेत, काय क्वालिटीज असल्या गेल्या पाहिजेत त्याच्याकडे. आज माहिती आहे आपल्या प्रत्येक मनुष्याकडे काही ना काही क्वालिटी असते, काही ना काही त्याच्याकडे गुण असतात. कोणाकडे चांगले असतात, कोणाकडे वाईट असतात, किंवा त्या ह्याच्यानुसार त्याच्याकडे क्वालिटीज असतात. त्याच पद्धतीनं सेक्रेटरीला काही क्वालिटीज अडॅप्ट करणं आवश्यक आहे. सेक्रेटरी म्हणून त्याच्याकडे ह्या क्वालिटीज असल्या गेल्या पाहिजेत, तर तो सेक्रेटरी म्हणून वर्क करू शकतो. हे आपल्याला पाहायचं आहे. द सेक्रेटरी should possess certain qualities apart from academic qualification. सेक्रेटरीकडे ओन्ली फक्त ॲकॅडमिक क्वालिफिकेशन असून चालणार नाही. म्हणजेच सेक्रेटरीकडे केवळ शैक्षणिक पात्रता आवश्यक नसून त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे काही क्वालिटीजसुद्धा, काही त्याच्याकडे गुणसुद्धा आवश्यक आहेत त्याच्याकडे असणे. A secretary requires certain qualities to enable him to fulfill the employer's or organization goal. त्यामुळे कंपनीला ऑर्गनायझेशनल गोल, त्यांचे ध्येय, व्यवस्थापनाचेच म्हणजेच त्या व्यवसाय संघटनेचे गोल, उद्देश, ध्येय हे साध्य करण्यास सेक्रेटरी ची मदत होत असते. त्याच्या गुणांची, क्वालिटीची, हे सर्व क्वालिटीजचे गुण असल्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनला त्यांचे गोल, उद्देश, व्यवसायाचे उद्देश साध्य करण्यास मदत होत असते. म्हणून काही सेक्रेटरीचे क्वालिटीज देण्यात आलेल्या आहेत. म्हणून सेक्रेटरीकडे खालील गुण असणे आवश्यक असते. त्यामध्ये टोटल नंबर ऑफ 13 क्वालिटीज त्याच्या असल्या गेल्या पाहिजेत. फर्स्ट नंबर आहे त्यातील ॲक्युरेसी, अचूकता त्याच्याकडे असली गेली पाहिजे. ॲक्युरेसी असली गेली पाहिजे म्हणजेच करेक्टनेस असला गेला पाहिजे त्याच्याकडे. तो कोणतेही काम हे योग्यपणे, अचूकतेने केलं गेलं पाहिजे. त्याच्यात कसल्याही प्रकारची तो मिस्टेक करणार नाही, अशा पद्धतीची ती त्याच्याकडे फर्स्ट क्वालिटी असली गेली पाहिजे. त्यानंतर सेकंड नंबर आहे अडॅप्टॅबिलिटी. अडॅप्टॅबिलिटी जुळवून घेणे. प्रत्येक गोष्टींना, प्रत्येक वर्किंग करण्यात येणाऱ्या पर्सनसोबत, किंवा एक प्रकारे आपण शुद्ध मराठीमध्ये त्याला तडजोड करणे असंही म्हणू शकतो आपण. ती त्याच्याकडे अडॅप्टॅबिलिटी असली गेली पाहिजे. थर्ड नंबर आहे कोऑपरेशन. सगळ्यांसोबत तो कोऑपरेशननं वागलं गेलं पाहिजे, म्हणजे सहकार्यांची भावना त्याची असली गेली पाहिजे.
कोऑपरेटिव्हनेसनं तो वर्किंग केला पाहिजे. सहकार्याची भावना त्याच्याकडे असली गेली पाहिजे. प्रत्येकाला मदत करण्याची त्याची भावना असली गेली पाहिजे. सगळ्यांना सहकार्य करण्याची भावना असली गेली पाहिजे. अशा प्रकारची सेक्रेटरीकडे थर्ड क्वालिटी असली गेली पाहिजे. त्यानंतर कर्टसी, फोर्थ नंबर नम्रता. विनम्रतेने तो वागला गेला पाहिजे. कर्टसी त्याच्याकडे असली गेली पाहिजे. त्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे इंटेटिव्ह. याचाच अर्थ पुढाकार घेऊन कामं करणे. तो स्वेच्छेने काम करणं असले गेलं पाहिजे. म्हणजेच एक प्रकारची पर्सनची टेंडन्सी त्याची चांगली असली गेली पाहिजे. पुढाकार घेऊन तो वर्क केला गेला पाहिजे. त्यानंतरचा 6 नंबर आहे लीडरशिप. नेतृत्व त्याच्याकडे असलं गेलं पाहिजे. नेतृत्व शक्ती असली गेली पाहिजे. लीडरशिप असला गेला पाहिजे. तो सर्व एम्प्लॉईचा एक लीडर म्हणून वर्क करणार आहे. चेअरपर्सन म्हणून तो वर्क करणार आहे. तो एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. तो त्या दृष्टिकोनातून नेतृत्व करणारा लीडरशिप, बिल्डअप लीडरशिपचा तो पर्सन असला गेला पाहिजे सेक्रेटरी. ही सुद्धा त्याच्याकडे क्वालिटी असली गेली पाहिजे. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा 7 नंबर लॉयल्टी, निष्ठा. लॉयल्टी असली गेली पाहिजे. लॉयल्टी मीन्स फेथफुलनेस, विश्वासार्हता असली गेली पाहिजे. तो लॉयल पर्सन असला म्हणून पाहिजे. विश्वास असला गेला पाहिजे. तो एक गोपनीय अधिकारी आहे. आपल्याला माहिती आहे कॉन्फिडेन्शियल ऑफिसर आहे तो एक प्रकारचा. त्यामुळे त्याच्याकडे पूर्ण लॉयल पर्सन असला गेला पाहिजे. निष्ठा असली गेली पाहिजे. याचाच अर्थ लॉयल्टी मीन्स फेथफुलनेस, विश्वासार्हता, विश्वासवर्ग अधिकारी म्हणून तो काम करायचं आहे त्याला. सगळ्या एम्प्लॉईचा, मॅनेजमेंटचा, बिझनेस ऑर्गनायझेशनचा, तेवढ्या मोठ्या कंपनीचा तो एक विश्वासू व्यक्ती म्हणून काम करणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे लॉयल्टी हा क्वालिटीज असली गेली पाहिजे. त्यानंतरचा 8 नंबर आहे ऑर्डरनेस. ऑर्डर लाईनलेस याचाच अर्थ व्यवस्थितपणे तो काम केलं गेलं पाहिजे. ऑर्डर लाईनलेस, डुईंग वर्क सिस्टमॅटिक मॅनर, व्यवस्थितपणे, व्यवस्थितपणे त्यांनी काम करणे आवश्यक आहे. सिस्टमॅटिक मॅनरने काम व्यवस्थितपणे पार पाडणे. त्यानंतर 9 नंबर आहे प्लेझिंग पर्सनॅलिटी. एक आकर्षक व्यक्तिमत्व त्याच्याकडे असलं गेलं पाहिजे. प्लेझिंग पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटी कशी असली गेली पाहिजे? आकर्षक असली गेली पाहिजे त्याची. त्यानंतर 10th नंबर नॉलेज सीकर. नॉलेज सीकर, त्याला संपूर्ण ज्ञान असलं गेलं पाहिजे त्या कामाचं, कंपनीच्या ॲक्टचं, सर्वांचं व्यवस्थितरित्या त्याच्याकडे नॉलेज असलं गेलं पाहिजे, ज्ञान असलं गेलं पाहिजे त्याच्याकडे. त्यानंतर 11th नंबर पंक्च्युॲलिटी, वक्तशीरपणा, वेळेचं भान ठेवून वेळेत काम पूर्ण करण्याचा हा त्याच्याकडे गुण, क्वालिटीज असला गेला पाहिजे. पंक्च्युॲलिटी, पंक्च्युअल काम त्यांनी केले गेले पाहिजे. टाईम टू टाईम, वेळेत त्यांनी काम केले गेले पाहिजे. वक्तशीरपणा त्याच्याकडे असला गेला पाहिजे. त्यानंतर 12th नंबर आहे साऊंड जजमेंट. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असली गेली पाहिजे. त्यानंतर लास्ट 13 नंबर टॅक्टफुलनेस. टॅक्टफुलनेसनुसार म्हणजेच मुत्सद्दीपणा, म्हणजे टॅक्टफुली हँडल सिच्युएशन जी आहे ती योग्य राईट मॅनरने त्यांनी काम, योग्य गोष्ट योग्य वेळी करणे, म्हणजेच त्यालाच आपण टॅक्टफुलनेसनुसार म्हणतो. त्याच्याकडे ते तशी ॲबिलिटी असली गेली पाहिजे. त्याच्याकडे तो क्वालिटीचा गुण असला गेला पाहिजे. टॅक्टरित्या तो मुत्सद्दीपणाने योग्य परिपूर्णपणे कोणत्या एम्प्लॉईकडनं कोणतं काम कसं करून घ्यायचं याची त्याच्याकडे टॅक्टफुलनेस असली गेली पाहिजे. अशा प्रकारच्या टोटल 13 क्वालिटीज ऑफ सेक्रेटरीच्या असल्या गेल्या पाहिजेत. यानंतर आपण 1 by 1 या क्वालिटीज आपण पाहूयात. त्यामधील क्वालिटीज ऑफ सेक्रेटरी, सेक्रेटरीचे गुण, सेक्रेटरीच्या खालील गुण असणे आवश्यक आहे. फर्स्ट नंबर आहे ॲक्युरेसी, अचूकता. ॲक्युरेसी मीन्स करेक्टनेस. ॲक्युरेसी म्हणजे
करेक्टनेस. ॲक्युरेसी मीन्स बिनचूकपणा, न चुकता त्यांनी काम करणे म्हणजेच अचूकतेने काम करणे म्हणजेच ॲक्युरेसी असं म्हणण्यात आले. अ सेक्रेटरी मस्ट बी ॲक्युरेट इन हिज वर्क लाईक ड्राफ्टिंग लेटर, रेकॉर्डिंग मिनिट्स अँड मेंटेनिंग रेकॉर्ड्स. कोणतीही न चूक करता काम करणे म्हणजेच ॲक्युरेसी. म्हणजे सेक्रेटरीने काम करताना कसं केलं पाहिजे, ॲक्युरेट काम केलं पाहिजे. लाईक ड्राफ्टिंग लेटर, पत्रव्यवहार करताना कसल्याही प्रकारच्या चुका न करणे. रेकॉर्डिंग मिनिट्स अँड मेंटेनिंग रेकॉर्ड, पत्रव्यवहार करताना भाषेच्या, व्याकरणाच्या, लिखाणाच्या चुका न करणे. त्याचबरोबर मेंटेनिंग रेकॉर्ड्स करताना हिशोबच्या किंवा पुस्तके किंवा अदरवाईज रेकॉर्ड्स जे कागदपत्राचे आहेत त्यांच्या आकड्यामध्ये चुका न करू नये. ॲक्युरेसी इज वन ऑफ द क्वालिटी ऑफ आयडियल सेक्रेटरी. ॲक्युरेसी ही काय आहे, वन ऑफ द क्वालिटी, ही एक आयडियल सेक्रेटरीचा सगळ्यात चांगला गुण असणे आवश्यक आहे. ॲक्युरेसी, बिनचूकपणा हा आदर्श सेक्रेटरीचा महत्त्वाचा गुण आहे. ॲक्युरेसी इज वन ऑफ द क्वालिटी ऑफ आयडियल सेक्रेटरी. बिनचूकपणा, ॲक्युरेसी हा आयडियल सेक्रेटरीचा महत्त्वाचा गुण आहे. यानंतर सेकंड नंबर, अडॅप्टॅबिलिटी. अडॅप्टॅबिलिटी मीन्स ॲबिलिटी टू ॲडजस्ट oneself to the changing situation. ॲडॅप्टेबिलिटी याचाच अर्थ जुळून घेण्याची वृत्ती. ॲडॅप्टेबिलिटी मीन्स ॲबिलिटी टू ॲडजस्ट oneself to the changing situation. बदलत्या परिस्थितीनुसार ॲडजस्ट करून घेणे म्हणजेच बदलत्या परिस्थितीनुसार तडजोड करून घेणे. द सिच्युएशन चेंजेस ड्यू टू गव्हर्मेंट पॉलिसीज, मॅनेजमेंट पॉलिसीज एक्सेट्रा. बदलती परिस्थितीनुसार तडजोड करणे किंवा स्वतःच्यामध्ये बदल करून घेऊन जुळवून घेण्याची वृत्ती. The situation changes due to government policy, management policy, etc. गव्हर्मेंट पॉलिसी, बदलती सरकारी धोरणं असतील, मॅनेजमेंट पॉलिसीज असतील, व्यवस्थापकीय धोरणं असतील, एक्सेट्रा इत्यादीमुळे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील परिस्थिती बदलत असते. त्यामुळे चिटणीसाला, सेक्रेटरीला बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतले पाहिजे. त्यामुळे सेक्रेटरीकडे ॲडॅप्टॅबिलिटी असली गेली पाहिजे. ॲडॅप्टॅबिलिटी मीन्स ॲबिलिटी टू ॲडजस्ट वनसेल्फ टू द चेंजिंग सिच्युएशन. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये जुळून घेण्याची वृत्ती आणणे. चेंजिंग सिच्युएशन. त्यानंतर थर्ड नंबर, कोऑपरेशन किंवा कोऑपरेटिव्हनेस. एक सहकार्याची भावना निर्माण करणे किंवा सहकार्य करणे सर्व व्यक्तींना बिझनेस ऑर्गनायझेशनमधील. कोऑपरेटिव्हनेस रेफर्स टू द विलिंगनेस ऑन द पार्ट ऑफ द सेक्रेटरी टू असिस्ट others in achieving the objectives of the organization. सेक्रेटरीला इतरांना मदत करण्याची तयारी असलीच पाहिजे. सगळ्यांना तो कामाचा ताण कमी करण्यास मदत करणे आवश्यक आहे. याचबरोबर
इतरांना मदत केल्यामुळे असिस्ट अदर इन अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. सर्व संघटनेचे त्याचबरोबर त्याच्यामुळे सांघिक भावनेमुळे व्यवसायाचे उद्देश साध्य करण्यास मदत होते. It helps in developing a team spirit and sense of togetherness. एक प्रकारची काय डेव्हलपिंग टीम स्पिरिट, एक प्रकारची सांघिक भावनेने काम करण्यास मदत करणे आणि त्याचबरोबर सेन्स ऑफ टुगेदरनेस, एकत्रितपणाची भावना निर्माण होते. या कोऑपरेटिव्हनेसमुळे, सहकार्यामुळे, मदत केल्यामुळे, इट हेल्प इन डेव्हलपिंग अ टीम स्पिरिट. यामुळे कोऑपरेशनमुळे, सहकार्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एक सांघिक भावना, टीम स्पिरिट तयार होण्यास आणि टुगेदरनेस, एकत्रितपणाची भावना विकसित होण्यास मदत होते. अशा प्रकारचा थर्ड क्वालिटी त्या सेक्रेटरीकडे कोऑपरेटिव्हनेसची असली गेली पाहिजे. त्यानंतर फोर्थ नंबर आहे कर्टसी, नम्रतेने वागणे, पोलाइटनेसने वागणे, सौजन्यतेने वागण्याची क्वालिटी त्याच्याकडे सेक्रेटरीकडे असली पाहिजे. कर्टसी, नम्रता, विनम्रतेने. इट इम्प्लाईज पोलाइटनेस अँड काइंडनेस. कर्टसी म्हणजेच नम्रता किंवा सौजन्यशील वर्तन होय. विनम्रतेने. इट इम्प्लाईज पोलाइटनेस अँड काइंडनेस. अ सेक्रेटरी शुड बी courteous while dealing with the people. The approach creates a positive impression about the employer and the organization. वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर ट्रान्झॅक्शन करताना, व्यवहार करताना सेक्रेटरीने पोलाइटनेसने वागावे. यामुळे समाजात त्याची चांगली इमेज निर्माण होते. म्हणून सेक्रेटरीकडे कर्टसी ही क्वालिटी असणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह इम्प्रेशन, एक सकारात्मक एम्प्लॉईवरती आणि ऑर्गनायझेशनवरती एक सकारात्मक इफेक्ट कर्मचारी व त्याचबरोबर ऑर्गनायझेशन संघटनांवर सुद्धा त्याचा एक सकारात्मक प्रभाव पडत असतो. त्यामुळे सेक्रेटरीकडे कर्टसी ही क्वालिटीज असणे आवश्यक आहे. नम्रतेने वागल्यामुळे त्याच्या आणि त्याचबरोबर एम्प्लॉईजच्या सुद्धा त्याच्या मनामधील एक चांगली भावना निर्माण होते. यामुळे सेक्रेटरीकडे कर्टसी क्वालिटीज असणे आवश्यक आहे. फोर्थ नंबर कर्टसी, नम्रता. त्यानंतर फिफ्थ नंबर इनिशिएटिव्ह, पुढाकार घेऊन काम करणे. Intentiveness means a person's tendency to take effort voluntarily to accomplish a task. पुढाकार घेणे means a person's tendency to take effort voluntarily to accomplish a task. इंटॅटिव्हनेस, पुढाकार घेऊन काम करणे म्हणजे स्वइच्छेने काम करण्याची वृत्ती ठेवणे. The secretary should take the initiative to take decision on behalf of the employee if they are not present. जर एखादा कर्मचारी, एम्प्लॉई, दे आर नॉट प्रेझेंट, तो गैरहजर असेल, तो आलेला नसेल, तर त्यावेळेस सेक्रेटरीने पुढाकार घेऊन तो स्वतः त्या कामाकडे इंटेटिव्हनेसने काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे सेक्रेटरीकडे योग्य डिसिजन घेण्याची आणि इंटेटिव्हनेसनी वर्क करण्याची क्वालिटी असली गेली पाहिजे. इंटेटिव्ह, पुढाकार घेणे म्हणजेच पुढाकार नाही. इंटेटिव्हनेस मीन्स पुढाकार म्हणजेच स्वइच्छेने कार्याची पूर्णता करणे
मालकाच्या आदेशाची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणे किंवा मालकाच्या गैरहजेरीमध्ये सेक्रेटरीने निर्णय घेण्याची पुढाकार घेऊन ती दर्शवणे म्हणजेच योग्य वेळी योग्य डिसिजन घेण्याचा सेक्रेटरीकडे हा क्वालिटी असली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपण फर्स्ट ॲक्युरेसी, सेकंड अडॅप्टॅबिलिटी. फर्स्ट ॲक्युरेसी अचूकता असणे गेले. ॲक्युरेसी मीन्स करेक्टनेस, त्याच्याकडे बिनचूकपणा असला गेला पाहिजे. त्यानंतर सेकंड नंबर अडॅप्टॅबिलिटी म्हणजेच जुळवून घेण्याची वृत्ती. अडॅप्टॅबिलिटी मीन्स ॲबिलिटी टू ॲडजस्ट द चेंजिंग सिच्युएशन. बदलत्या परिस्थितीनुसार तडजोड करून घेण्याची वृत्ती त्याच्याकडे अडॅप्टॅबिलिटी असली गेली पाहिजे. त्यानंतर कोऑपरेटिव्हनेस, सहकार्याची भावना. कोऑपरेटिव्हनेस रेफर टू द विलिंगनेस ऑन द पार्ट ऑफ द सेक्रेटरी टू असिस्ट अदर अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ऑर्गनायझेशन. सेक्रेटरीकडे एक सहकार्याची भावना, मदत करण्याची तयारी असली गेली पाहिजे. त्यानंतरचा कर्टसी, विनम्रतेने तो काम केला पाहिजे. इट इम्प्लाइज, कर्टसी मीन्स इट इम्प्लाइज पोलाइटनेस अँड काइंडनेस. विनम्रतेने त्यांनी वागणूक असली गेली पाहिजे, ही क्वालिटी त्याच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर इंटेटिव्हनेस मीन्स अ पर्सन टेंडन्सी टू टास्क एफर्ट वॉलेंटरली टू अकम्प्लिश टास्क. पुढाकार घेऊन तो स्वेच्छेने काम करण्याची त्याची वृत्ती असली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपण सेक्रेटरीची 5 क्वालिटीज पाहिल्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील क्वालिटीज पाहूत. आपण टोटल नंबर ऑफ 13 क्वालिटीज आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील क्वालिटीज पाहूत. थँक्यू स्टुडंट्स.